नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी श्री दिलीप मोहिते तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज आपण इयत्ता 11वी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुरुवातीला काव्यानंदासाठी जी कविता दिलेली आहे ती म्हणजे स्वतंत्रतेचे स्तोत्र. ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. संपूर्ण स्पष्टीकरणासह व शब्दार्थांसह या कवितेचा भावार्थ आपण जाणून घेणार आहोत. या कवितेचा भावार्थ जाणून घेण्यापूर्वी या कवितेचे कवी वि. सावरकर यांचा आपण परिचय करून घेऊ. प्रखर राष्ट्रप्रेम व अतुलनीय प्रतिभाशक्ती यांचा अद्वितीय संगम म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. थोर क्रांतिकारक म्हणून आपण त्यांना ओळखतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी साहित्याच्या क्षेत्रात दिलेलं योगदान फार महत्वाचे आहे. माझी जन्मठेप, काळे पाणी, 1857चे स्वातंत्र्य समर यांसारखी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आपण परिचय करून घेऊ. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कालखंड आहे इसवी सन 1883 ते इसवी सन 1966. कवी, कादंबरीकार, आत्मचरित्रकार, नाटककार, विचारवंत, निबंधकार म्हणून त्यांनी केलेली कामगिरी फार महत्वाची आहे आणि म्हणूनच मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानाचे स्थान आहे. लहानपणापासूनच देशभक्ती आणि स्वातंत्र्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि त्यातूनच त्यांनी मातृभूमीच्या सेवेची प्रतिज्ञा केली आणि आयुष्यभर या प्रतिज्ञेचं पालन केलं. अभिनव भारत यासारख्या क्रांतिकारक संघटनेची त्यांनी स्थापना केली. माझी जन्मठेप हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ त्यांनी लिहिला. वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी पहिलं कविता लेखन केलं. म्हणजे साहित्याची आवड ही त्यांना लहानपणापासूनच होती. गोमांतक, कमला, महासागर, विरोधशवास यांसारखी खंडकाव्ये प्रसिद्ध आहेत. मृत्यूपत्र, स्वतंत्रतेचे स्तोत्र, जगन्नाथाचा रथ, सप्तर्षी, तारकांस पाहून या त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. तरलता, कोमल भावना, भव्यतेची ओढ, ओज, आत्मसमर्पणाचा ध्यास आणि तत्वचिंतनात्मक वृत्ती ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे त्यांचं कोणतंही काव्य घेतलं तर त्या काव्यामध्ये ही साहित्याची जी वैशिष्ट्ये आहेत तर ती दिसून येतात. भाषाशुद्धी व लिपीशुद्धी या क्षेत्रातलं सावरकरांचं काम फार महत्वाचे आहे. इयत्ता 9वी मध्ये सुद्धा आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला जे नवीन शब्द दिले तर ते पाहिलेले आहेत आणि भाषा शुद्ध असावी यासाठी ते आग्रही होते. क्रांतिकारकत्व, प्रखर विज्ञाननिष्ठा, जहाल भूमिका, बुद्धिवादी विचारसरणी यामुळे त्यांचं सर्वच लेखन अतिशय प्रभावी झालेलं आहे. त्यांच्या साहित्यातून जाज्वल्य राष्ट्रभक्तीची भावना प्रकट होते आणि त्यांनी केलेल्या सर्वच लेखनातून त्यांच्या राष्ट्रभक्तीचा आपल्याला प्रत्यय येतो. त्यांनी मराठीच्या साहित्य वैभवात फार मोठी भर घातली आणि त्यांनी केलेलं हे सर्व लेखन जे आहे तर ते मराठी साहित्यामध्ये मोलाची भर टाकणारे आहे आणि म्हणून सावरकरांना जे साहित्यिक म्हणून संबोधलं जातं तर ते त्यांच्या या साहित्यिक कार्यामुळं आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं हे सगळं साहित्यिक कार्य वाचकांना सुद्धा खूप आवडतं आणि त्यांची पुस्तकं आजही मोठ्या प्रमाणामध्ये वाचली जातात. हे त्यांच्या लेखनाचं मोठं यश आहे. सावरकरांच्या कविता संपादक वासुदेव गोविंद मायदेव या काव्यसंग्रहातून स्वतंत्रतेचे स्तोत्र ही कविता घेतलेली आहे. आता या कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती आपण समजून घेऊया. प्रस्तुत देशभक्तीपर रचनेत कवीने स्वातंत्र्य देवतेचे स्तोत्र गायले आहे. स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्राचं चैतन्य आहे, श्वास आहे. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी जगणे हीच देशवासियांच्या जीवनाची सार्थकता आहे. आणि ही जी काही देशभक्तीपर रचना आहे स्वातंत्र्य देवतेचं स्तोत्र तर याच्यामध्ये जे राष्ट्राचं खरं चैतन्य असतं ते म्हणजे त्या देशाचं स्वातंत्र्य. आणि खरं तर स्वातंत्र्य असणं म्हणजेच आपल्याला खऱ्या अर्थानं आनंदानं जगता येणं आणि तो आपला श्वास आहे. आणि म्हणून हे स्वातंत्र्य जे आहे तर ते सगळ्यांनाच प्रिय असतं. आणि असं हे जे स्वातंत्र्य आहे या स्वातंत्र्याची प्राप्ती व्हावी म्हणून स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये या स्वातंत्र्य देवीची आराधना जी आहे, प्रार्थना जी आहे ती स्वतंत्रतेचे स्तोत्र या कवितेमध्ये सावरकरांनी केलेलं
केलेली आहे. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी जगणं हीच देशवासियांच्या जीवनाची सार्थकता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपली संपूर्ण हयात देशासाठी घालवली आणि अशा देशाच्या स्वातंत्र्यासाठी जगणं हीच देशवासियांच्या जीवनाची सार्थकता आहे, हा संदेश सुद्धा आपल्याला या कवितेतून मिळतो. आपली प्रत्येक कृती आणि त्यामागचा भाव हा राष्ट्र समर्पणाचा, राष्ट्रहिताचा असावा, असा संदेश या कवितेतून ते देतात. आणि आपण जे काही करतो किंवा जे काही करायचं असेल ते सगळं आपल्या देशाला समोर ठेवून करायला पाहिजे आणि देशाशी एकरूप होणं, देशासाठी हवा तो त्याग करायला आपण तयार असणं, देशाचं हित आपण जपणं हे फार महत्वाचं आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सर्वांना आपल्याला हाच संदेश या कवितेतून दिलेला आहे. आता स्वतंत्रतेचे स्तोत्र हे जे काही कवितेचं नाव आहे त्याचा अर्थ आहे स्वातंत्र्य देवीची प्रार्थना. चला तर मग आपण या कवितेचा भावार्थ समजून घेऊया. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इथे पहिल्या 2 ओळींमध्ये हे या कवितेच्या ध्रुवपदाच्या ओळी आहेत, तर त्याचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या 2 ओळींमध्ये जे शब्दार्थ आलेले आहेत तेही जाणून घेऊया. पहा, जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामह यशोयुता वंदे. जयस्तु म्हणजे जय जयकार असो, श्री महन मंगले म्हणजे महामंगल, महापवित्र, शिवास्पदे म्हणजे शिवाचे म्हणजे नीतीचे घर, शुभदे म्हणजे शुभदायी, स्वतंत्रते भगवती म्हणजे स्वतंत्रता देवी, त्वामह म्हणजे तुला मी, यशोयुता म्हणजे यश चिंतितो, वंदे म्हणजे वंदन करतो. आता या 2 ओळींमध्ये सावरकर जे सांगतात ते आपण जाणून घेऊया. पहा, देशाचं स्वातंत्र्य हेच खरं तर जीवित कार्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेलं होतं. स्वतंत्रता देवीची आराधना या कवितेमध्ये म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकर करताना आपल्याला दिसत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळावं ही त्यांची मनोमनी इच्छा होती आणि त्यासाठीच या स्वतंत्रता देवीचा जय जयकार या कवितेमध्ये त्यांनी केलेला आहे. सावरकर असं म्हणतात की म्हणजे खरं तर इथं ही जी काय भगवती देवी आहे तर ती म्हणजेच स्वतंत्रता देवी, आणि या भगवती देवीच्या ठिकाणीच सावरकरांना स्वतंत्रता देवी दिसते आहे. आणि ही स्वतंत्रता देवी किंवा ही भगवती देवी सर्व मंगलाचे मंगल आहे. सत्य, शिव व सौंदर्याची जणू ती प्रतिमा आहे. ती शुभंकर आहे म्हणजे शुभदायी आहे, आपलं सर्व काही शुभ करणारे आहे. आणि म्हणूनच अशा या देवीची प्रार्थना करताना सावरकर प्रथम काय करतात, तिचा जय जयकार करतात आणि अतिशय पवित्र प्रत्यक्ष शिवाचे सदन असलेल्या शुभदायी अशा स्वतंत्रता देवीचा जय जयकार त्यांनी या पहिल्या ओळीमध्ये केलेला आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे, आणि पुढे ते म्हणतात स्वतंत्रते भगवती त्वामह यशोयुता वंदे. आणि अशा ही जी काही स्वतंत्रता देवी आहे तर ती स्वतंत्रता देवी तिचा जय जयकार करतानाच तिला उद्देशून ते म्हणतात की तू म्हणजेच यश आहेस, आणि अशा यशाने मंडित असलेल्या हे स्वतंत्रता देवी मी तुला काय करतो आहे, वंदन करतो आहे. म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इथे ही जी काही मांगल्याचं प्रतीक असणारी स्वतंत्रता देवी आहे तर तिला इथे सर्वप्रथम वंदन केलेलं आहे. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर काय म्हणतायत ते आपण पाहू. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची, स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. आता या 2 ओळींमध्ये जे शब्दार्थ आलेले आहेत तर ते पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. चैतन्य म्हणजे उत्साह, ऊर्जा, मूर्त म्हणजे प्रत्यक्ष, नीती संपदा म्हणजे नीती व संपत्ती, श्रीमती म्हणजे प्रज्ञावंत, आणि राज्ञी म्हणजे राणी. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची, स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. की ही स्वतंत्रता देवी अमृत असली तरी ती राष्ट्राचं खरं चैतन्य आहे, उत्साह आहे. त्या राष्ट्राच्या देहात मनात खेळणारं लावण्य म्हणजेच ही स्वतंत्रता देवी आहे. आणि ही अशी स्वतंत्रता देवी ही नीती संपदांची सम्राज्ञी आहे असं सावरकरांना सांगायचं आहे. म्हणजे स्वतंत्रता देवीचं जे महत्व आहे, स्वतंत्रता देवी आपल्यावरती का प्रसन्न व्हावी, ते आपल्याला का प्रिय आहे, हे एक प्रकारे सावरकरांनी या 2 ओळींमध्ये सांगितलेलं आहे.
पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर काय म्हणतायत ते पहा. परवशतेच्या नभात तुची आकाशी होशी, स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलक्षी. या दोन दोन ओळींमध्ये आलेले शब्दार्थ पहिल्यांदा आपण पाहूया. परवशता म्हणजे पारतंत्र्य, नभ म्हणजे आकाश, चांदणी चमचम लखलक्षी म्हणजे चमचम करणारी लखलखीत चांदणी. स्वातंत्र्यवीर सावरकर ह्या स्वतंत्रता देवीला म्हणतात की ही स्वतंत्रता देवी म्हणजे जणू चमचम करणारी लखलखीत चांदणी आहे आणि तिचं लावण्य, तिचं सौंदर्य अप्रतिम आहे. परंतु पारतंत्र्याच्या आकाशात अशी ही स्वतंत्रता देवी आमच्यापासून दूर गेली आहे. पारतंत्र्याच्या या अंधारामध्ये ती झाकोळली गेली आहे आणि ही चमचम करणारी जी चांदणी आहे, ही स्वतंत्रता देवी आहे, ती आम्हाला हवी आहे. आणि आपल्या देशाचं जे खरं स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याचं सौंदर्य काय असतं, स्वातंत्र्याचं लावण्य काय असतं, तर त्याचं प्रतीक म्हणजे ही स्वतंत्रता देवी आहे. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणतात की पारतंत्र्याच्या अंधारामध्ये झाकोळली गेलेली ही स्वतंत्रता देवी आम्हाला प्रसन्न व्हावी आणि ह्या स्वतंत्रता देवीचं जे लावण्य आहे, जे सौंदर्य आहे, की जणू चमचम करणारी ती लखलखीत चांदणी आम्हाला दिसावी, अशी एक भावना जी आहे तर ती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इथे व्यक्त केलेली आपल्याला दिसून येते. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर या भावगीतामध्ये काय म्हणतात ते पाहूया. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली. आता यामध्ये आलेले शब्दार्थ पाहूया. कुसुम म्हणजे फूल आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि विलसतसे म्हणजे चमकते, शोभून दिसते. जनमानसांच्या गालावरच्या कुसुमांमध्ये किंवा कुसुमांच्या गाली विलसणारी लाली म्हणजे मूर्तिमंत भगवता देवी, स्वतंत्रता देवी, असं सावरकरांना सांगायचं आहे. की सर्व लोकांचा उत्साह, आनंद हा कशामध्ये असतो तर स्वातंत्र्यामध्ये असतो. पारतंत्र्यात वाट्याला येतं ते फक्त दुःख आणि निराशा, गुलामगिरी. स्वातंत्र्य देवीची प्रार्थना ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहे. लोकांना खरा आनंद जर कशामुळे मिळणार असेल तर तो स्वातंत्र्यामुळे मिळणार आहे आणि त्यासाठी या स्वतंत्रता देवीची केलेली ही प्रार्थना आहे. आणि फुलासारखं ताजं टवटवीत जे सौंदर्य आहे किंवा एखादं ताजं टवटवीत फूल पाहिल्यानंतर आपल्याला जो आनंद होतो, अगदी त्याच प्रकारचा आनंद आपल्याला स्वातंत्र्यामुळे मिळणार आहे. आणि अशा या स्वातंत्र्याची इच्छा जी आहे तर ती सावरकर प्रत्येक ओळीतून व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत. पुढे सावरकर असं म्हणतात की तू सूर्याचे तेज, बुद्धीचे गांभीर्य ही तुची, स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची. इथे आपण जे शब्दार्थ आलेले आहेत ते पाहूया. तेज म्हणजे प्रकाश, बुद्धी म्हणजे समुद्र अर्णव, गांभीर्य म्हणजे गंभीरता आणि ग्रहण म्हणजे अंधाराने ग्रासणे. स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणतात की हे स्वतंत्रता देवी म्हणजे आदित्याचे म्हणजेच सूर्याचं प्रखर तेज आहे. तीच अर्णवाचे म्हणजे समुद्राचे गांभीर्य आहे, धीरगंभीर शांतता आहे. सावरकरांना जणू या दृश्य जगातील सार सार सौंदर्य, सार सामर्थ्य म्हणजे स्वतंत्रता देवीची सगुण रूपच वाटतात. आणि अशा या स्वतंत्रता देवीला सावरकर म्हणतात की हे स्वतंत्रता देवी, तू नसतीस तर पारतंत्र्याचे हे अमानुष ग्रहण नष्ट झाले नसते. या पारतंत्र्यात सूर्यासारखी स्वतंत्रता देवी तळपत आहे. म्हणजे पारतंत्र्य जरी असलं तरी सूर्यासारखं तेज घेऊन ही जी स्वतंत्रता देवी आहे तर ती तळपते आहे. आणि आपल्या सगळ्यांना ही ओढ जी आहे स्वतंत्रता देवीची ती लागायला हवी आणि ती आपल्यावरती प्रसन्न झाली तर अर्थातच हे जे काही गुलामगिरीचं पारतंत्र्याचा जो अंधार आहे तर तो निघून जाईल. पुढे त्या ठिकाणी सावरकर असं म्हणतात. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती, स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती. इथे आलेले शब्दार्थ पाहूया. मोक्ष म्हणजे मुक्ती, वेदांती म्हणजे वेदांमध्ये, योगीजन म्हणजे योगी साधू व्यक्ती, परब्रह्म म्हणजे विधाता आणि वदती म्हणजे बोलतात. सावरकर पुढे म्हणतात की हे स्वतंत्रता देवी आपल्या 4 वेदांमध्ये, आपल्याला 4 वेद माहिती आहेत. ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि यजुर्वेद. आणि या वेदांमध्ये जो मुक्तीचा, मोक्षाचा मार्ग योगीजनांनी, साधुपुरुषांनी सांगितला आहे ती सर्व तुझीच प्रत्यक्ष रूपे आहेत. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळणं किंवा आपलंच ते जीवितकारी असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि आपल्या देशाला हे स्वातंत्र्य मिळणं म्हणजे एक प्रकारची आपल्याला मुक्ती मिळण्यासारखं आहे. आणि म्हणून
आत्मसमर्पणाच्या भावनेनं आपल्या देशासाठी हवा तो त्याग करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यायला पाहिजे असं सावरकरांना वाटतं आहे. म्हणजे सगळ्या देशवासियांना त्यांनी हेच आवाहन इथे केलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे सावरकर म्हणतात, जय जय उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होती. की इथे ज्या शब्दार्थ आलेले आहेत तर ते आपण पाहूया. की उदात्त म्हणजे भव्य, उन्नत म्हणजे प्रगत, महन मधुर म्हणजे खूप मधुर गोड, तव म्हणजे तुझे, आणि सहचारी म्हणजे सहकारी सोबती. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते ते स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होती. आणि सावरकर असं म्हणतात की या जगात जे जे उदात्त आहे, थोर आहे, भव्य दिव्य आहे, उन्नत म्हणजे प्रगतिशील आहे, जे जे म्हणून महामधुर गोड तत्व आहेत, ती सर्व या स्वतंत्रता देवी मध्ये आहेत, स्वतंत्रता देवीच्या ठायी आहेत. आणि अशी ही स्वतंत्रता देवी जी आहे तर तिच्या सोबतीला ही सगळी हे सगळं उदात्त किंवा उन्नत जे काही आहे ते सगळं सोबत आहे. आणि हे स्वतंत्रता देवी प्रसन्न होणं म्हणजे जे जे उत्तम आहे, जे जे उदात्त आहे, भव्य दिव्य आहे, उन्नत आहे, ते ते सर्व त्या ठिकाणी मिळण्यासारखं आहे. आणि अशी ही स्वतंत्रता देवी आणि तिची ही सगळी रूपं आहेत. आणि ही स्वतंत्रता देवी आपल्याला त्या ठिकाणी प्रसन्न व्हायला पाहिजेत असं सावरकरांना वाटतं आहे. पुढे सावरकर असं म्हणतात, हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते, तुझ साठी मरण ते जनन, तुझ विन जनन ते मरण, तुझ सकल चराचर शरण. इथे अधम म्हणजे दुर्जन, दुष्ट, रक्तरंजिते म्हणजे रक्ताने माखलेली, सुजन म्हणजे सज्जन, जनन म्हणजे जगणे, आणि चराचर म्हणजे सृष्टी. की पहा, दुर्जनांच्या नाशासाठी व सज्जनांच्या रक्षणासाठी देवाने अवतार धारण केले. स्वतंत्रता देवी ही सुद्धा दुर्जनांचे रक्त शोषणारी, त्यांचं निर्धारण करणारी आणि सज्जनांचं रक्षण करणारी आहे. हा अर्थ तुम्ही जाणून घ्या. आणि अशा स्वतंत्रता देवीसाठी प्राणार्पण करणं हेच जीवन आहे. स्वतंत्रता देवीशिवाय जगणं म्हणजे मरण आहे. आणि म्हणूनच अशा स्वतंत्रता देवीसाठी सर्व चराचर म्हणजे सर्व सृष्टी शरण आहे, तिला तिला वंदन करते आहे. आणि अशा प्रकारची ही भावना जी आहे तर ती सावरकरांनी इथं व्यक्त करून सगळ्या देशवासियांना आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकत्र येणं आणि आपल्या देशाचं स्वातंत्र्य हेच आपलं जीवित कार्य मानणं आवश्यक आहे हे लोकांना सांगण्याचं काम या भावगीतातून केलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे सावरकर असं म्हणतात, भरतभूमीला दृढालिंगना कधी देशील वरदे, स्वतंत्रते भगवती त्वामह यशोयुता वंदे. आणि या कवितेचा समारोप करत असताना सावरकर असं म्हणतात, आपण पहिल्यांदा शब्दार्थ पाहूया. दृढालिंगन म्हणजे घट्ट आलिंगन, नायक म्हणजे नेता, आणि वरदे म्हणजे आशीर्वाद देणारी. आणि अशा स्वतंत्रता देवीला हे स्वातंत्र्यवीर सावरकर शेवटी असं म्हणतात की हे स्वतंत्रता देवी या माझ्या भारतभूमीला दृढ आलिंगन देण्यासाठी, कायमची घट्ट मिठी मारण्यासाठी कधी येशील. तू तर वरदायी म्हणजे वर देणारी, आशीर्वाद देणारी आहेस. आणि माझ्या प्रिय भारत देशात तुझा निवास कायम असावा यासाठी तू कधी येशील. हे स्वतंत्रता देवी, मी तुला मनापासून यशस्वी होण्यासाठी तुझ्या पुढे नतमस्तक होऊन तुला वंदन करतो, तुला वंदन करतो. विद्यार्थी मित्र हो, सावरकरांचं हे स्वतंत्रता गीत म्हणजे एक भावकविता आहे. स्वतंत्रता देवीला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी हे गीत गायलं आहे. या गीतातून स्वातंत्र्यप्रिय सावरकरांची भक्ती, राष्ट्रनिष्ठा, देशप्रेम व देशासाठीची आत्मसमर्पणाची भावना व्यक्त झालेली दिसते. अनेक ज्ञात अज्ञात देशभक्तांच्या त्यागातून, बलिदानातून स्वतंत्रता देवी प्रसन्न झाली. आपण स्वतंत्र झालो. आता हे स्वातंत्र्य प्राणाहूनही आपल्याला प्रिय आहे. ते जपणं हे आपल्या प्रत्येक भारतीयाचं परम कर्तव्य आहे. आपण ते नक्की जपू. भारत माता की जय. विद्यार्थी मित्र हो, या कवितेमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.